एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अगेन. तर आज आपण गोष्ट करणार आहे की पॉझिटिव्ह थॉट्सची, म्हणजे विचारांबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर विचार हे माणसाला घडवत असतात, विचारच माणसाला बिघडवत असतात. तर आपण जर सकारात्मक विचार केले तर ते आपल्याला जास्त पॉझिटिव्ह परिणाम देतात. म्हणून विचार करताना नेहमीच सकारात्मक विचार करायचा. पॉझिटिव्ह थॉट्स आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायचे. तर दोन प्रकार, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर याच्यामध्ये आपण ज्या पण आता समजा की पॉझिटिव्ह थॉटचं एक झाड आहे आणि निगेटिव्ह थॉटचं एक झाड आहे. तर आपण पॉझिटिव्ह थॉटला जास्त पाणी घातलं, छान त्याची देखभाल केली तर ते छानपैकी ग्रो होणार आहे. पण निगेटिव्हमध्ये निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह खराब पाणी असं आपण केलं तर ते जे आहे ते खराबच होत राहणार आहे. तर अशा पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्सचा आपल्यावरती परिणाम होणार आहे. तर आपण आपल्या विचारांशी खूप जास्त सजग राहणं गरजेचं आहे. आपण जो पण विचार करू तसे आपण बनत जातो. नकळतपणे आपल्या मनात येणारे विचार हे आपल्या जीवनावरती खूप जास्त परिणाम करत असतात. आपल्याला ते कळून येत नाही, पण आपण जसं जसं विचार करत जातो तसं तसं ते आपल्याबरोबर घडत जातं. मग विचारच करायचे तर मग सकारात्मक करायचे. निगेटिव्ह गोष्टींना आपल्या जीवनामध्ये थारा द्यायचा नाही, कारण आपण जेवढे पण निगेटिव्ह विचार करू ते सगळं आपल्याला खराबच परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. विचारच करायचे तर मग ते पॉझिटिव्हच करायचे, चांगलेच विचार करायचे. कोणत्याही गोष्टीबाबत विचार करताना आपण हेच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्याच्या पॉझिटिव्ह पण साईड्स आहेत, निगेटिव्ह पण साईड्स आहेत. पण आपण लक्ष देताना निगेटिव्ह साईडकडे न देता पॉझिटिव्ह साईडकडेच बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह साईडकडे जास्त सकारात्मकतेने, जास्त सजगतेने बघत नाही तोपर्यंत आपल्याला ती जी आहे सकारात्मक पॉवर आपल्यामध्ये येणार नाही. तर मग आपण आपल्या मनाशी आताच ठरवलं पाहिजे की मला जे विचार करायचे आहेत ते एकदम चांगल्या प्रकारचे करायचे आहेत. मग ते कोणत्याही विषयात असो. एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास होत नसेल तर तो फक्त असंच म्हणत राहिला की नाही मला अभ्यासच येत नाही, माझा अभ्यासच होत नाही, तर मग त्याचा अभ्यास होणारच नाही आहे. त्याने फक्त एकच गोष्ट म्हणली पाहिजे की माझा अभ्यास मी करत आहे, माझा अभ्यास छान होत आहे, मला खूप छान मार्क्स मिळणार आहेत. हे एवढासा बदल त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पाडणार आहे. तर अशा प्रकारे हे थोडासाच चेंज असतो जो की आपण लक्षात घेतला तर आपल्याला ती पॉझिटिव्ह जी पॉवर आहे, जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आत्मसात करता येणार आहे. तर पॉझिटिव्ह विचारांसाठी आपण काही पॉझिटिव्ह थॉट्स वाचू शकतो, काही छान छान पुस्तके वाचू शकतो की जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये विचार करण्याची ताकद जी आहे, जी क्षमता आहे ती डेव्हलप होईल. आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो, बरोबर. आपल्या मनामध्ये तो येणारा विचार हे कितीतरी पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी घेऊन येत असतो. पण मग आपण फोकस करताना फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडेच करायचं, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप सारे देवाचे मंत्र असतात ते वाचायचे, चांगले चांगले विचार करायचे. अशा चांगल्या चांगल्या गोष्टींकडे खूप जास्त सकारात्मकतेने, फोकसतेने पाहायला शिकायचं. आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. आपण आपल्या जीवनाला घडवत असतो, आपण आपल्या जीवनाला आकार देत असतो. जसं की मूर्तिकार मूर्ती घडवत असतो. मूर्ती घडवताना त्या दगडाला खूप सारे घाव सोसावे लागतात, तेव्हाच ते छान मूर्तीमध्ये जे आहे ते दगड म्हणजे त्या दगडाची छानपैकी मूर्ती बनते. तर अशाच प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जर चांगले चांगले विचार ठेवले, चांगले चांगले थॉट्स वाचले, चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या जीवनामध्ये, तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा आपल्यावरती आपोआपच दिसायला लागणार आहे. तर ज्याप्रमाणे मूर्तिकार मूर्ती छान घडवतो दगडाची, तसंच आपल्याला आपला मानवरूपी देह जो आहे तो चांगल्या विचारांनी अधिक छान बनवायचा आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.